श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नसून ते प्रत्यक्षात दत्तात्रय स्वरूप आहेत. स्वामींची सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण त्यातील सर्वात प्रभावी मार्ग म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण आहे. बघा ना, अनेकदा आपण पारायण करतो, पण त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही. पारायण करण्याची योग्य पद्धत काय आहे, कोणते नियम पाळावे, कोणत्या चुका टाळाव्या, पारायणामध्ये कोणत्या चुका करू नये, काय करावे, ही अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील. आयुष्यामध्ये बघा, स्वामी भक्तांच्या आयुष्यात जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा समजा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. आपल्या आयुष्यामध्ये असे संकटे निर्माण होतात की आपल्याला असं वाटतं की आता हा खूप काळ आपल्यासोबत कुणी नसताना पण असं असतं, एका व्यक्तीच्या पाठीमागे 10 जण आहेत, पण त्याच्या पाठीमागे कुणीही नसतं. ज्याच्या पाठीमागे कुणीही नसतं त्याच्या पाठीमागे स्वामी असतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक ओळ नाही, तर ती एक सुरक्षा कवच आहे. संकटा काळात डगमगू न जाता केलेली सेवा हीच खरी साधना असते. देव कठीण मार्ग त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये तो पार करण्याची क्षमता असते. पारायण सुरू करण्यापूर्वीची तयारी तुम्हाला काय करायची आहे, तर पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर नक्की बघा. जागा आणि वेळ पारायणासाठी घरातील एक शांत आणि शुद्ध जागा निवडावी. पहाटे वेळ ब्रह्ममुहूर्त वाचनासाठी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे तुम्हाला पहाटे 3 किंवा 4 वाजता उठायचं आहे, कारण की ब्रह्ममुहूर्त हा 3 ते 5 वाजेपर्यंत असतो. एका पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर स्वामींचा फोटो ठेवा. स्वामींच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा सतत तेवत ठेवा. अखंड दिवा असल्यास उत्तम, अखंडच दिवा लावा. त्याचबरोबर तुम्हाला एक कलश स्थापना देखील करायची आहे. स्वामींच्या उजव्या बाजूला पाण्याचा तांब्या ठेवा. वाचन पूर्ण झाल्यावर ते तीर्थ घरातील सर्वांना प्राश करावे. स्वामींच्या जे काय आपण डाव्या बाजूला तांब्यात ठेवलेलं आहे, तर त्याला तुम्ही आंब्याचे पानं किंवा नागिनीचे पानं देखील लावू शकता, नाही लावले तरीही चालेल. त्याचबरोबर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प घेणे अनिवार्य आहे. संकल्प घेताना आपल्याला मनातलं कुठेही किंतु कुणालाही अपशब्द वगैरे काहीच बोलायचं नाही आहे. अक्षता आणि थोडे पाणी घेऊन आपली इच्छा उच्चारावी. मी तुमचं जे काही नाव आहे, तर मी कोमल माझ्या घराच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी ही सेवा रुजू करत आहे. तुमचं नाव घेऊन तुम्हाला हा असा संकल्प करायचा आहे. पहिलं तर दिवसाचे पारायण एकाच बैठकीत 21 अध्याय वाचणे. 3 दिवसाचे पारायण रोज 7 अध्याय. 7 दिवसाचे पारायण रोज 3 अध्याय. सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे 21 दिवसाचे पारायण रोज 1 अध्याय. विविध समस्या आणि पारायणची संख्या म्हणजे बघा ना, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट असतात, पण जेव्हा आपण पारायण वाचतो ना, घरामधले मोठीतली मोठी संकटे दूर होतात. तर बघा, घरामध्ये कुणीही दीर्घकाळ आजारी असल्यास 7 पारायण संकल्प सोडून करावीत. नोकरी आणि करिअर, जर नोकरीमध्ये तुम्हाला अडथळे येत असतील किंवा व्यवसाय चालत नसेल तर 3 किंवा 7 पारायण फलदायी ठरतात. मुलांच्या यशासाठी मुलांचे चित्त अभ्यासात लागावे म्हणून आई-वडिलांनी मुलांची नावाने सेवा करावी. विवाह आणि संतान अडथळे दूर करण्यासाठी मनापासून संकल्प करून पारायण पूर्ण करावे. आहार आणि आचरणाने कडक नियम, मांसाहार वर्ज्य हा या सेवेचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. पारायण काळामध्ये घरामध्ये मांसाहार, अंडी किंवा कांदा लसूण शक्य असल्यास वर्ज्य असावे. मांसाहार करून केलेली सेवा कधीही फळ देत नाही. स्वच्छ मुख मार्जून वाचनापूर्वी अंघोळ करणे अनिवार्य आहे. सूतक असल्यास वाचन करू नये. जर घरामध्ये मांसाहार टाळणे शक्य नसेल तर गुरुवारी घराबाहेर किंवा देवळात जाऊन वाचन करावे आणि त्याच दिवशी घरात मांस शिजवू नये. त्याचबरोबर ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून नियम पाळायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा राहील. त्याचबरोबर पारायणाच्या शेवटी एकदा तारक मंत्राचं पठण केल्याने वाचनात झालेली चुकीची क्षमा मिळते आणि संरक्षक व कवच निर्माण होते. स्वामींना दूध, साखर किंवा साधा खडीसाखराचा नैवेद्य दाखवावा. स्वामी हे केवळ एका ग्रंथात नसून ते तुमच्या श्वासात आहे. तुम्ही कितीही अध्याय वाचले यापेक्षा श्रद्धेने वाचले हे स्वामी पाहतात. आता त्याचबरोबर आपल्याला पाहायचं आहे
की संकल्प करताना किंवा आपण पारायण वाचताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत. तर बघा, संकल्प तुम्हाला करायचाच आहे, आवर्जून करायचा आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी हातात अक्षदा आणि पाणी घेऊन स्वतःचे नाव, गोत्र माहिती असल्यास आणि आपली इच्छा बोलून संकल्प करावा. त्याचबरोबर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर शक्य असल्यास पहाटे 4 ते 7 या वेळेत वाचन करावे. काळात वातावरण शांत आणि सात्विक असते, ज्यामुळे एकाग्रता वाढते. दिवा आणि कलश वाचन सुरू असताना समोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा सतत तेवत ठेवा. तसेच एका तांब्यात पाणी भरून ठेवावे. जे वाचन पूर्ण झाल्यावर तीर्थ म्हणून प्राश करावे. हे सुद्धा आवर्जून करायचं आहे. आसन वाचनासाठी लोकरीचे किंवा सुती आसन वापरावे. जमिनीवर थेट बसून वाचन करू नये. नामस्मरण अध्यायाचे वाचन पूर्ण झाल्यावर किमान 108 वेळा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. तारक मंत्र पारायणाच्या सुरुवातीला आणि शेवटी तारक मंत्र आवर्जून म्हणावा. यामुळे सेवेतले उणावा दूर होतो. नैवेद्य तुम्हाला दररोज स्वामींना दूध, साखर, खडीसाखर किंवा साधा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पारायण करताना आपल्याला अजिबात ह्या गोष्टी टाळायच्या आहेत, जसं की मांसाहार. पारायणाच्या काळात 7 दिवसाचा सप्ताह असल्यास 7 दिवस घरामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद असावा. मांसाहार करून केलेली सेवा स्वामींना प्रिय नाही. अशुद्ध अवस्था अंघोळ न करता किंवा अशुद्ध कपड्यांमध्ये ग्रंथाला स्पर्श करू नये. तसेच महिलांनी मासिक धर्माच्या काळात 4 ते 5 दिवस वाचन करू नये. मध्येच उठू नका. एक अध्याय सुरू केल्यानंतर तो पूर्ण झाल्याशिवाय मध्येच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये. व्यसन टाळा. पारायण महाकाळात मद्यपान, धूम्रपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. ग्रंथ जमिनीवर ठेवू नका. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. तो कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. नेहमी पाटावर किंवा स्टँडवर ठेवून वाचन करावे. राग आणि कलह सेवेच्या काळात कोणावरही रागू नये, कोणाची वाईट चिंतू नये किंवा घरामध्ये भांडण तंटा करू नये. मन शांत ठेवावे. घाईघाईने वाचन किंवा संख्या पूर्ण करायची आहे म्हणून घाईघाईत वाचन करू नका. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून प्रेमाने आणि श्रद्धेने वाचन करा. कारण की बघा, स्वामींना तर आपल्याला पारायण करण्याच्या टायमाला आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत. त्याचबरोबर पारायण कुणी करावे, तर ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी पारायण करू नका. जेव्हा तुमचं सर्व गोष्टी व्यवस्थित होतील त्या टायमाला तुम्ही पारायण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारचं मांस किंवा कुठलंही तुम्हाला मांसाहार पदार्थ टाळायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही अडचणी असेल किंवा तुम्हाला संतान प्राप्त होत नसेल, घरामध्ये सतत भांडणे आहे, आजारपण आहे, नोकरी लागत नाही, मुलांचं शिक्षण होत नाही, या सर्वांवर आपल्याला फक्त स्वामी समर्थांचं एखादं पारायण करायचं आहे. पारायणाचं फळ आपल्याला नक्की मिळतं. फक्त आपल्याला ही एक चूक करायची नाही, ती म्हणजे मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. असं म्हटलं जातं की आपण फक्त एकदा जी इच्छा स्वामींना मागितली तर ती स्वामी आपली ऐकतात. पण कशी ऐकतात? आपण ती इच्छेने आपल्या मनामध्ये कोणाविषयी अपशब्द, आपण कोणाविषयी कपटपणा नाही धरला तर स्वामी काय कुठलाही देव ऐकेल. त्याच्यामुळे आपल्याला पारायणसुद्धा करताना कोणालाही अपशब्द बोलायचं नाही, कोणाविषयी चिंतन करायचं नाही, कोणाला वाईट देखील बोलायचं नाही. आपल्या घरी जर कुणी बाहेर येतंय, आपल्याला जेव्हा आपलं उद्यापन असेल, पारायण जेव्हा समाप्ती असेल तर त्या टायमाला आपल्याला एखाद्या जोडीला पूर्णपणे जेवण, म्हणजे की आपल्याला एखादी सुहागण आणि एखाद्या तिचाच पतीला घरी बोलवून जेवू घालायचं आहे. जेवायच्या अगोदर आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत. पाय धुतल्यावर त्यांचे पाय वगैरे स्वच्छ करून त्यांना आधी नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना. स्वामींना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मग त्यांना पण जीव घालायचा आहे. त्यानंतर आपण जे स्वामींना जे नैवेद्याचं ताट दाखवलं आहे तर ते ताट आपल्याला देखील स्वतःलाच खायचं आहे. हे जर नवरा बायको जर पारायण करत असले किंवा पती जरी पारायण करत असले किंवा पत्नी जरी पारायण करत असले तर तरी देखील तुम्हाला समाप्तीला एखादी जोडी जीव घालायची आहे. कारण की जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी काही प्रॉब्लेम असेल किंवा नोकरीसाठी किंवा तुमच्या घरात अडचणी काय असेल तर त्यासाठी तुम्ही हे पारायण नक्की करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.